सगळ्यांना हॅलो नमस्कार. सारिकाच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. गुरुवार दिनांक 9 एप्रिल ते बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 या दरम्यान श्री स्वामी पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ याग सप्ताह होणार आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या गावातील मठात केंद्रात गुरुचरित्र सामुदायिक पारायण सोहळ्यात अखंड प्रहर सेवा सहभाग घ्यायचा आणि आपली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची. पहिल्या दिवशी 9 तारखेला म्हणजे सामुदायिक गुरुचरित्र पारायण हे सकाळी 8 वाजेच्या भूपाळी आरतीनंतर होणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून रोज सामुदायिक गुरुचरित्र पारायण हे सकाळी 6 ते 8 याच वेळेत होईल. हे सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांनी लक्षात घ्यावे. प्रत्येक दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये गावात खेड्यात शहरात जिथे कुठे दिंडोरी प्रणीत केंद्र आहे तिथे हे पारायणाचे टायमिंग आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. तसेच गुरुचरित्र पारायण कधी करावे कसे करावे त्या संदर्भातले काही नियम अटी 7 दिवस आपल्याला पाळायचे असतात. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. चंद्र सूर्य ग्रह तारे स्वर्ग पृथ्वी पाताळ तसेच या कलियुगाचे ब्रह्मांडाचे चालक मालक पालक सेवा सर्वा म्हणजे ब्रह्मांड नायक अक्कलकोट स्वामी महाराज आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी अखंड नाम जप यज्ञ सप्ताह 2026. आपल्याला काही शंका असल्यास त्याचं आपण निरसन तसंच त्याचे नियम अटी करण्याची पद्धत वेळेचे महत्त्व हे जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. बघा 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 या काळामध्ये 7 दिवसाचा सप्ताह असतो. श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचन म्हणजे काय? श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ साधा नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे. तसेच प्रश्न दुसरा म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथ कोण वाचू शकतो? तर या ग्रंथाचे पारायण सर्व भाविक सेवेकरी स्त्री पुरुष मुलामुलींना करता येते. बरेच जण विचारतात किती दिवस लागतात पूर्ण पारायण करायला. तर गुरुचरित्र पारायण सेवेसाठी फक्त 7 दिवस आणि दररोज 2च तास लागतात. त्यानंतर रोजच वाचन वैयक्तिक वेळेनुसार कधी पण येऊन वाचले तर चालेल का? तर हे सामुदायिक वाचन आहे त्यामुळे सप्ताहात ठरलेल्या वेळेत वाचन सेवेला उपस्थित राहणे हेच बंधनकारक असते. त्यानंतर गुरुचरित्र ग्रंथ कोठे मिळेल किंवा इतर प्रकाशनांचा घेतलेला ग्रंथ चालेल का? श्री गुरुचरित्र ग्रंथ स्वामी समर्थ केंद्रात भेटेल. सामुदायिक पारायणात दिंडोरी प्रणीत केंद्र हा वाचला जातो. त्यानंतर बरेच जण विचारतात पारायण काळात कोणते नियम पाळावे? तर बघा ग्रंथाच्या पहिल्या पानावर नियम पाळणे बंधनकारक आहे. परान्न वर्ज्य आहे. 7 दिवस एकधान्य फराळ चामड्याच्या वस्तू न वापरणे. 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करणे. मृत शौच जनन शौच पाळणे. मासिक धर्म पाळणे. कांदा लसूण सेवन न करणे. हे आपले खाण्यासंदर्भातले नियम तसेच इतरही नियम पाळले जातात. बऱ्याच जणांना वाटतं पारायणाला बसण्याच्या आधी काय सेवा करावी हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर बघा आदल्या दिवशी आपल्याला म्हणजेच 8 एप्रिलला 1 गाय आणि 4 श्वान म्हणजे कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा असतो. त्यानंतर रोज वाचन झाल्यावर ग्रंथ घरी घेऊन जातात का अशा शंका बऱ्याच जणांना येते. तर नाही, सप्ताहात ग्रंथ हा एका जागी ठेवला असता तो हलवायचा नसतो. पारायण झाल्यावरच तो हलवला जातो. बऱ्याच भाविकांना वाटतं पारायणासाठी बसल्यावर नित्यसेवा आणि रोज संध्याकाळी नित्यध्यान सेवा म्हणजे करणे गरजेचे आहे का? तर अतिशय महत्त्वाचे आहे. रोज स्वामींची नित्यसेवा 3 अध्याय 11 माळी पंचमहायज्ञ सायंकाळचे नित्यध्यान करणे गरजेचे असते. पारायणासाठी बसल्यावर रोज विष्णू सहस्रनाम वाचावे लागते का? तर होय,
पारायणाला बसल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला रोज संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचे वाचन करणे हे बंधनकारक आहे. त्यानंतर बरेच जण विचारतात, विष्णू सहस्रनाम वाचल्याने काय होईल? तर बघा, विष्णू सहस्रनामाचे वाचन केल्याने दिवसभरात आपल्याकडून होणाऱ्या कळत नकळत चुकांचे परिमार्जन होते. यासाठी पारायण काळात रोज सायंकाळी म्हणजे आपल्या आरतीच्या नंतर तुम्ही विष्णू सहस्रनामाचे वाचन करणे हे बंधनकारक आहे. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबातच विसरू नका. तसेच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.